अनिष्ट ग्रह निवारण साधना. अनिष्ट रवी ग्रह. जन्मकुंडलीतील रवी अनिष्टकारी असता हृदयरोग, नेत्ररोग, पोटाचे रोग, सामाजिक प्रतिष्ठेला बाधा, कोर्ट कचेऱ्या, सरकारी तगादे इत्यादी त्रास होत असतील तर अशा व्यक्तीने 1 किलो गूळ सूर्योदय ते सूर्यास्ताच्या दरम्यान प्रसाद म्हणून देवळात वाटावा. जातकाच्या कुंडलीत लग्नात रवी व सप्तमात शनी असता किंवा रवी शनी युती असता अशा जातकास रवी अनिष्टतेमुळे लहानपणी पितृशोक, बायको आजारी राहणे, कामासक्ती, वयाचे 24वे वर्ष वाईट जाणे अशा तऱ्हेचे त्रास असणाऱ्या जातकाने घरात पाण्याची टाकी इत्यादी व्यवस्था करावी. रवी अनिष्टकारी प्रभाव असता पुत्रसंतती न होणे, घरात कलह असणे, आर्थिक स्थिती बरोबर न राहणे अशा स्थिती जातकाने भोजना अगोदर आचमन करावे. ताटातील खाद्यपदार्थाचा थोडा भाग घराबाहेर ठेवावा. गाईला गव्हाची जाडसर भाकरी व गूळ खाऊ घालावा. हे सर्व रविवारी करावे. सप्तमात रवी असता किंवा कोणत्याही स्थानी तुळेचा रवी असता प्रेयशी वियोग, व्यवसाय भागीदारीत तंटा, धन आवक मार्गात व सुखात अडथळे, वैवाहिक अडथळे, बायकोशी वाद होणे इत्यादी त्रास असता अशा जातकाने रात्री अग्नी प्रज्वलित करून तो दुधाने विझवावा. सकाळी झोपेतून उठताच थोडासा गूळ तोंडात टाकून पाणी प्यावे. कुंडलीत चतुर्थ स्थानी रवी अनिष्ट असून त्रास होत असेल तर घरात होम हवन, अग्निहोत्र, नित्य हवन करावे. पंचम स्थानी रवी असता दररोज सकाळी सूर्यनमस्कार घालावा. सकाळी एका तांब्यात पाणी घेऊन त्यात मध किंवा गूळ घालून हे पाणी दिवसभरात थोडे थोडे प्यावे. हा तोडगा 43 दिवस करावा. प्रारंभ रविवारी करावा. 6व्या स्थानातील रवी अनिष्ट असता पक्ष्यांना फुटाणे, तांदूळ, साखर खाऊ घालावे. मुंग्यांना रवा साखर घालावी. सप्तम स्थानात अनिष्ट रवी असता मीठ कमी खावे. स्वयंपाक झाल्यावर अग्नी दुधाने विझवावा. स्वतःच्या वागणुकीत संयम ठेवावा. अष्टम स्थानातील रवी अनिष्टकारी होत असता पांढऱ्या रंगाची गाय सोडून अन्य कोणत्याही रंगाच्या गायीची सेवा करावी. उदाहरणार्थ कपिला काळी गाय. नवम स्थानी अनिष्ट रवी असता स्वयंपाकासाठी व जेवणासाठी पितळी भांड्याचा वापर करावा. 11व्या घरात अनिष्ट रवी असता मदिरापान, व्यसने, मांसाहार करू नये. 12व्या घरातील अनिष्ट रवीचा प्रभाव कमी करण्यासाठी पीठदान करावे. बेलाचे मूळ ताईतात घालून गळ्यात धारण केल्यास रवीची अनिष्टता दूर होते. दर सोमवारी शंकराला 11 बेलपाने व्हावीत. तीळ, अष्टगंध, तुळशी पाने, लाजाळू किंवा मंजिष्ट आंघोळीच्या पाण्यात घालून त्याने आंघोळ करावी. दशमात अनिष्ट रवी असता आणि घरात पश्चिमेला प्रकाश जास्त येत असेल तर जातकाने टोपी वापरावी, बोडके राहू नये. अशा प्रकारे अनिष्ट ग्रह निवारण साधना करावी.